श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल एक कमेंट आली होती, त्याचा मला काही राग वगैरे नाहीये, फक्त मी त्यात दादा होते बहुतेक किंवा ताई होत्या, त्यांना सांगू इच्छिते की 2-3 मिनिटाचे काय शॉर्ट व्हिडिओ मी 60 सेकंदाचा सुद्धा करते, मात्र त्यात पूर्ण माहिती देता येत नाही। तुम्ही म्हणताय की बरोबर आहे तुमचं की 4-5 मिनिटाचे व्हिडिओ हवे आहेत, मात्र लोकांना त्यामध्ये अनेक प्रश्न असतात। ती सेवा कशी करावी, त्या सेवा करण्याची पद्धत काय आहे, तो उपाय कधी करायचा, किती वाजता करायचा, कशा प्रकारे करायचा, कुणी कुणी करायचा, कुणाला सूट होईल कुणाला नाही, ही सगळी माहिती देता मलाही कळत नाही की 7-8 मिनिटं कसे होतात। त्यामुळे 5 मिनिटे जर तुम्ही व्हिडिओ बघू शकता माझा, तर माझ्यासाठी कृपया 7-8 मिनिटे व्हिडिओ बघण्याचे कष्ट घ्या। बाकी शॉर्ट व्हिडिओ तर मी आता 1-2-3 दिवस झाले नाही टाकलेले, नाही तर रोज एक आपला शॉर्ट व्हिडिओ पण असतो। तुम्हाला जर 7-8 मिनिटाचे व्हिडिओ बघायचे नसतील तर शॉर्ट व्हिडिओ 60 सेकंदाचा, त्यातही मी उपाय सेवा देत असते, ते बघितलं तरी चालेल। पण परिपूर्ण आणि व्यवस्थित, अगदी व्यवस्थित माहिती हवी असेल तर एवढा वेळ तुम्हाला काढावा लागेल। आपल्याला एवढ्या म्हणजे 24 तासातले 8 मिनिट म्हणजे खरं तर काहीच नाहीये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्वतःच्यातली पॉवर कशी वाढवू शकता, स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवू शकता आणि स्वतःमध्ये बदल कसे घडवू शकता। बघा, तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवणं अत्यंत जास्त गरजेचं आहे। आपण कळत न कळत दिवसभरात खूप जणांचं मन दुखवतो, म्हणजेच काय, कधी मुलांचं, कधी पतीचं, कधी येणाऱ्या जाणाऱ्यांचं, कधी कधी आपण आपल्या मुलांनाच कधीतरी चुकून रागाने काहीतरी बोलून जातो, तर कधी आपण येणाऱ्या जाणाऱ्याबद्दल, किंवा कधी कधी तर आपण त्या व्यक्तीला पाहिलेलंही नसतं तरीही आपण त्या व्यक्तीबद्दल कोणी गॉसिप करू लागलं की गॉसिप करतो। तर कृपया आपल्याला असं करायचं नाहीये। आपल्या शब्दांमध्ये वजन चांगल्या गोष्टींसाठी ठेवा। तुम्हाला तोंडच उघडायचं आहे तर ते नामस्मरणासाठी किंवा चांगल्या गोष्टींसाठी उघडा। कुणाबद्दलही वाईट बोलू नका आणि कुणाबद्दलही वाईट चिंतू नका, कारण पृथ्वी ही गोल आहे, सगळं काही फिरून आपल्याकडे येतं आणि आपण जे लोकांबद्दल वाईट बोलतो किंवा जे वाईट चिंततो ते अगदी फिरून एक ना एक दिवस आपल्याकडे येतं। आणि आत्ताच्या युगामध्ये तर याच जन्मात आपल्याला सगळं काही फेडायचं आहे। म्हणजे बघा, गेल्या जन्मीचे कर्म प्लस या जन्मीचे कर्म असं करत मग आपले 60-70 वर्ष कधी निघून जातील हे आपल्यालाही कळणार नाही। तसं पण बालपण, शिक्षण यामध्ये आपले 25 वर्ष निघून जातात, त्यानंतरचे स्त्रियांचे तर पुढचे 10 वर्ष मुलं मोठी करण्यात निघून जातात आणि मुलं मोठी होईपर्यंत येते ती 40 आणि त्यानंतर आपल्याला स्वतःसाठी थोडंसं जगायचं असतं आणि त्यातही जर आपण इतरांबद्दल काही बोलत राहू तर मग आयुष्याचा अर्थच काय। त्यापेक्षा आयुष्यामध्ये तुम्हाला जर तोंडच उघडायचं तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, साईबाबांचं नामस्मरण करा, कोणत्याही देवी देवतांचं नामस्मरण करा, तुझं चांगलं होऊ दे म्हणा। आणि मेन म्हणजे आजच्या विषयाचा टॉपिक आहे की तुम्हाला जर कोणी विचारलं कसं आहेस, आय एम फॅन्टॅस्टिक, म्हणजे मी खूप छान आहे, मी उत्तम आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप नशीबवान आहे, मी खाऊन पिऊन उत्तम सुखी आहे, माझं आरोग्य एकदम सुंदर आहे, असं म्हणायला शिका। आज मी तुम्हाला 5 वाक्य सांगणार आहे जी तुम्हाला उठल्या म्हणायची आहेत। इंग्लिशमध्ये पण म्हणू शकता किंवा मराठीमध्ये पण म्हणू शकता, तुमची लँग्वेज हिंदी असेल तर हिंदीमध्ये पण म्हणू शकता। रोज सकाळी उठलं की आधी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायचं, हाताला किस करायचा, हातावर हात घासायचे, संपूर्ण शरीरावर हात फिरवायचा आणि त्यानंतर ही 5 वाक्य तुम्हाला बोलायची आहेत। मी वेगवेगळी वाक्य नेहमी देत असते, सगळीच इन्क्लूड करा। एकूण 10 मिनिटं जाऊ दे मेडिटेशनमध्ये, काही हरकत नाहीये। कामं रोजची आहेत, सगळा नित्यक्रम रोजचा आहे, मात्र आपलं आयुष्य एकदाच आहे। एकदाच आलेलं आयुष्य सुंदरपणे तरी जगायचं आहे किंवा वाईट तरी जगायचं आहे, दोन्हीतले एक तुम्ही चॉईस करा की तुम्हाला कसं जगायचं आहे। रडत खडत जगायचंय, हसत खेळत जगायचंय, कष्ट कोणाला चुकलेले नाहीयेत, नशिबातले दुःख कोणाला चुकले नाहीयेत, पण त्यातही पॉझिटिव्ह राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नर्वसनेस स्वाभाविक आहे, तो माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला येतो, पण तो किती काळ टिकवायचा। कुणी कुणी एकच विचार करत महिना घालवतं, आपला एक एक दिवस, एक एक क्षण महत्त्वाचा आहे। आजचा दिवस, आजची तारीख, आजचं वर्ष आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळणार नाहीये।
आजकाल तर अशा बातम्या येतात की आज व्यक्ती चांगली होती आणि उद्या तिला भावपूर्ण श्रद्धांजली आपण असं स्टेटसमध्ये बघतो। मग आत्ताच्या या धावपळीच्या युगामध्ये कसं जगायचं, थोडासा मोटिवेशनल व्हिडिओ आहे म्हणून मी तुमच्याशी हे सगळं बोलत आहे की आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये तुमची उद्या कुणी जर आठवण काढली तर ती चांगल्या प्रकारे काढली पाहिजे, ना की तो माणूस गेला ते बरं झालं असं तुमच्याबद्दल कोणी बोललं पाहिजे। म्हणून कुणीही विचारलं कसा आहेस तर इवळू नका। मी नेहमी सांगते की कशाचं काय असं नाही म्हणायचं, मी उत्तम आहे म्हणायचं। खूप प्रयत्न करायचा पॉझिटिव्ह बोलण्याचा, पॉझिटिव्ह राहण्याचा, म्हणजेच तुम्हाला युनिवर्स भरभरून देईल। तुम्ही बोललेली जी वाक्य असतात ती युनिवर्समध्ये ब्रह्मांडामध्ये फिरतात आणि तीच तुमच्याकडे हजारो पटीने परत येतात। त्याचप्रमाणे वास्तू तथास्तु म्हणते, तुम्ही जे काही घरामध्ये बोलता ते तुमच्या बाबतीत खरं व्हायला आपोआपच सुरुवात होते। म्हणून वास्तूमध्ये पॉझिटिव्ह बोला, जितकं चांगलं बोलता येईल तितकं तुम्ही वास्तूमध्ये बोला आणि जितकं पॉझिटिव्ह बोलाल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत जातील। नाही घडल्या तर मी तुम्हाला चॅलेंज देते की नाही घडल्या तर सांगा, फक्त पॉझिटिव्ह 21 दिवस ओळीनं एकदाही निगेटिव्ह बोलू नका, फक्त बोला ते पॉझिटिव्ह। आता ती 5 वाक्य तुम्हाला सांगते जी तुम्हाला बोलायची आहेत। आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट म्हणजे मी सर्वोत्तम आहे, मी सगळ्यात उत्तम आहे, मी खूप चांगला आहे। आय एम दी बेस्ट हे वाक्य तुम्हाला बोलायचं आहे। दुसरं वाक्य आहे आय कॅन डू इट, मी प्रत्येक गोष्ट करू शकतो, मी हे करू शकतोच, मला हे जमणारच आहे आणि मी हे करणारच आहे। आय कॅन डू इट हे दुसरं वाक्य आहे। गॉड ऑलवेज विथ मी, परमेश्वर कायम माझ्या सोबत आहे, परमेश्वर कायम मला साथ देतो आणि परमेश्वर कधीच मला अंतर देणार नाहीये। परमेश्वर माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहे आणि परमेश्वरानं मला आजपर्यंत भरपूर साथ दिली आहे। धन्यवाद 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 हे वाक्य एक बोलायचं आहे। आय एम अ विनर म्हणजे मी विजेता आहे, मी कायम जिंकतो, मी कधीही न हारणारी व्यक्ती आहे किंवा न हारणारा व्यक्ती आहे असंही तुम्हाला बोलायचं आहे। मी जिंकलेलो आहे, मी आयुष्यात जिंकत आहे आणि अजून मला खूप जिंकायचं आहे आणि मी खूप समाधानी आहे। आणि 5वं वाक्य जे तुम्हाला बोलायचं आहे टुडे इज माय डे म्हणजे आजचा दिवस माझा आहे, फक्त माझा आहे आणि तो मी माझ्यासाठी जगणार आहे, माझ्या कष्टासाठी, माझ्या कामासाठी जगणार आहे। अशी 5 वाक्य तुम्हाला बोलायची आहेत। पुन्हा एकदा सांगते, आय एम दी बेस्ट म्हणजे मी सर्वोत्तम आहे, माझ्यामध्ये कुठलीही कमतरता नाही हे पहिलं वाक्य। आय कॅन डू इट म्हणजे मी हे करू शकतो किंवा शकते हे दुसरं वाक्य। गॉड ऑलवेज विथ मी म्हणजे परमेश्वर कायम माझ्यासोबत आहे। आय एम विनर म्हणजे मी विजेता आहे, मी कायम जिंकत आहे आणि टुडे इज माय डे म्हणजे आजचा दिवस माझा आहे, उद्याचा मला माहित नाही पण आजचा दिवस माझा आहे। गेलेला दिवस गेला, उद्याचा दिवस माहित नाही पण आजच्या दिवसात मला भरभरून जगायचं आहे, आजच्या दिवसात मला भरभरून दुसऱ्याला सुखी करायचं आहे आणि आजच्या दिवसात मला जगून घ्यायचं आहे। आजचा दिवस मी खूप आनंदाने घालवणार आहे। अशी जर तुम्ही दिवसाची सुरुवात केलात, वही पेन घेऊन माझी ही 5 वाक्य मराठीत, इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये लिहून घ्या। हिंदीमध्ये ट्रान्सलेट मी करत नाही, तुम्ही समजून घ्या की तुमची जर भाषा असेल तर इंग्लिशमधल्यांनी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून घ्या की तुम्हाला काय बोलायचं आहे आणि याप्रमाणे तुम्ही दररोज बोला। नशीब नाही बदललं तर मला सांगा, आपले स्वामी आहेत, मी आहे, नक्कीच तुमचं नशीब पालटेल, 100% चमकेल आणि जे जे तुम्हाला हवं ते मिळणारच अशी खात्री व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।